प्रवर्तन निदेशालय ईडी ने कल रात दिल्ली के मुख्यमंत्री और आम आदमी पार्टी नेता अरविंद केजरीवाल को गिरफ्तार कर लिया। केजरीवाल की गिरफ्तारी को लेकर दिल्ली समेत देश भर में आम आदमी पार्टी के कार्यकर्ता आक्रामक हो गए। केंद्र सरकार द्वारा विपक्षी दलों के खिलाफ लगातार की जा रही ईडी की कार्रवाई से जहां पूरे देश में नकारात्मक माहौल बना हुआ है, वहीं दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल की गिरफ्तारी से एक बार फिर विपक्षी दलों और आप कार्यकर्ताओं में गुस्से का माहौल बन गया है। और केजरीवाल की गिरफ्तारी के विरोध में धुले जिले में आम आदमी पार्टी की ओर से कलेक्टर को बयान दिया गया और केजरीवाल की गिरफ्तारी के खिलाफ प्रदर्शन किया गया। दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल के खिलाफ ईडी की ओर से कार्रवाई की गई है और उन्हें गिरफ्तार किया गया है। कार्रवाई गलत है, लोकतंत्र का गला घोटा जा रहा है। ये देश की सबसे भयानक घटना है और एक मुख्यमंत्री को अवैध रूप से गिरफ्तार किया गया है। बोला। कालच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रात्री सूळ बुद्धीने बीजेपी सरकार, मोदी सरकार यांनी रात्री अटक केलेली आहे। आम्ही आम आदमी पार्टी जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे पदाधिकारी आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। केजरीवाल साहेबांना त्यांनी आधी 9 समन्स पाठवले, नंतर त्याच दिवशी 10वा समन्स पाठवून त्यांनी देशाची लोकशाही व संविधान हे त्यांनी धुळीस लावलेला आहे। कारण त्यांच्याकडे संविधानाचा किंवा लोकशाहीचा कुठला विषय शिल्लक नाही। एकाच दिवशी 2-2 जर ते आपल्याला नोटिसा देत असतील आणि संध्याकाळपर्यंत लगेच अटक करत असतील आणि देशातली सर्वात वाईट घटना ही आज पहिल्यांदा घडली की मुख्यमंत्र्याला अटक केलेली आहे। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एकच सांगितलं की जर संविधान वाचवण्यासाठी आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लागावा। का कुठलाही आरोप नसताना त्यांना अटक केलेली आहे ही फार शोकांतिका आहे। आज आपण जर बघितलं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इकडे आरोप करायची, तिकडे त्या पक्षात प्रवेश करतात, लगेच त्यांना मंत्रिपद भेटतात, लगेच आर्थिक मंत्रिपद भेटतं। तर ही दुर्दशा आपल्या देशात जास्त आहे। त्यांच्याकडे कुठलं वॉशिंग मशीन आम्हाला माहीत नाही, पण आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी कुठलाही फ्रॉड केलेलं नसताना त्यांना एकाला एक अटक करतायत। आणि शेवटी इंडिया अलायन्सला रोखण्यासाठी फक्त त्यांना केजरीवालच आता टप जात होते, त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या काळात लोकशाही आचारसंहिता लागल्यानंतर त्यांनी अटक केलेली आहे। म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला मदत करावी किंवा मीडियाने पण आम्हाला मदत करून जास्तीत जास्त आम्हाला आम आदमी पार्टीसाठी हे करावं हे आम्ही आज आपल्याला सांगतो।